नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदान पार पडलंय, पण ज्या घटना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा घडल्या नाहीत अशा घटना नगरपालिकेमध्ये मतदानाच्या दिवशी दिसलेल्या आहेत. महाडमध्ये तर तटकरे आणि गोगावलेंचे कार्यकर्ते आपापसामध्ये भिडले आणि प्रकरण बंदुकीपर्यंत पोहोचलं. पाहुयात महाराष्ट्रामध्ये कुठे काय काय घडलं ते. मतदानाच्या दिवशी रायगडच्या महाडमध्ये अक्षरशः हाणामारी झाली. तटकरे आणि गोगावलेंचे समर्थक असे काही आमनेसामने आले की थेट पिस्तूल निघाली आणि गाड्यांची तोडफोडही झाली. मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुशांत जाबरे यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. पोलिसांसमोरच कार्यकर्ते भिडले. सुशांत जाबरे आधी शिंदेंच्या शिवसेनेत होते, पण त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. मतदानाच्या वेळेला शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे समर्थक आमनेसामने आले आणि शाब्दिक बाचाबाची हाणामारीपर्यंत आली. तर गोगावलेंच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप सुशांत जाबरेंनी केला. तर मला मारण्यासाठी रिव्हॉल्व्हर घेऊन आल्याचा आरोप विकास गोगावलेंनी जाबरेंवर केला. कुठले लोक ही रिव्हॉल्व्हर घेऊन आले त्याचा मला या ठिकाणी पाहिजे आणि मला जो जीवात मारण्याचा या ठिकाणी प्रसंग ज्या वेळेला करण्यात आला त्याच्यावरती काय आपण गुन्हा दाखल करणार. आणि आज महाडची जनता ठरवलेलं आहे की हा विजय हा शिवसेनेचा आणि म्हणून आज रडीचा डाव या ठिकाणी सुरू आहे. कुठंतरी विकास गोगावलेला अडकवायचं, कुठंतरी माझ्या सर्व नगरसेवकांना अडकवायचं आणि त्याच्याकरता आज ही आलेली बाहेरून माणसं आज आमच्यावरती हल्ला करत होते. आमचे जे काही पक्षाचे सहकारी आहेत सुशांत जाबरे याला चुकीच्या पद्धतीनं वेळखा घालत 50 ते 60 जणांनी या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर त्याच्याबरोबर असणाऱ्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली. इथे बाजूला जर का आपण पाहिलं तर त्या ठिकाणी त्याच्या सगळ्या गाड्या आहेत त्यात देखील तिथे फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्याबरोबर असणाऱ्या बॉडीगार्डची जी आर्म्ड त्या ठिकाणी वेपन आहे त्याचा जो रिव्हॉल्व्हर आहे ती सुद्धा हिसकावण्याचा प्रयत्न संबंधित इथले जे काही स्थानिक नेते आहेत त्यांच्या माध्यमातून झालेला आहे. हा निंदनीय प्रकार आहे. कुठेतरी आपण स्वतःच या सगळ्या गोष्टी घडवून आणायच्या, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण करायचं आणि असं काही जणू काही भासवायचं की हे सगळं काही माझ्यावरती करण्यात आलेलं आहे. महाडच्या राड्यावरून मंत्री गोगावलेंनी सुनील तटकरेंवर आरोप केला. तटकरे आणि इतर काय त्यांचे सहकारी जे नेहमी सगळ्या सभेमध्ये महाडला गुंडगिरी आहे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत, हे जे काय त्यांच्या तोंडून सारखं वारंवार येत होतं म्हणून कदाचित त्यांनी ते गुंड पाठवून आम्हाला बदनाम करण्यासाठी हे त्यांचं षडयंत्र असावं असं आम्हाला आता वाटायला लागलेलं आहे. तुम्ही जे काय पाठवलेले गुंड प्रवृत्तीची लोक होती त्यांना जशाच त्याचा धडा शिकवण्याचं काम माझ्या इथल्या शिवसैनिकांनी केलेलं आहे. इकडे जळगाव जिल्ह्यामधल्या मुक्ताईनगरमध्ये मतदान केंद्रावर सुद्धा राडा झाला. इथे भाजपा आणि शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या केंद्रावर शिंदेच्या शिवसेनेनं भाजपवर बोगस मतदानाचा आरोप केला. शिवसैनिकांच्या आरोपानंतर आमदार चंद्रकांत पाटील मतदान केंद्रावर आले. चंद्रकांत पाटील पोहोचताच दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. वादानंतर कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. कार्यकर्ते आमनेसामने उभे ठाकल्यावर पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगवलं, तर शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. आमदार आले, आमदारशी बोलत असताना तिथून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हमला केला. मला इथं मारला बघा, जोरात हे बघा किती जोरात मार लागलेला आहे. हे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे, हे गुंडे आहे, हे शासनाने ज्या व्यक्तीने मला मारहाण केलेली आहे त्याला अटक करावी. या गोंधळानंतर भाजपच्या रक्षा खडसे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे एकनाथ खडसेही मतदान केंद्रावर आले. राडा करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करा अशी मागणी रक्षा खडसेंनी केली.
ही दादागिरी कुठे चालते का? आणि या संदर्भात आम्ही सगळ्यात या चौकशीचे आदेश आम्ही करायला लावू आणि निवडणुकी आयोगाला पण हे सगळं कळवलं जाईल. माझं ते बघितलं पाहिजे ना की बाबा की जे कालपर्यंत त्यांच्या जाऊन पाया धरत होते मतदानासाठी, आज त्यांचं काम संपलं म्हणून त्यांच्या दमदाटी आणि ते मारणं आता सुरू झालेलं आहे. बुलढाण्यामध्ये बोगस मतदान केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला आमदार संजय गायकवाडांचे पुत्र कुणाल गायकवाडांनीच पळून जाण्यास मदत केली. पोलिसांचे हात पकडण्याचा प्रयत्न कुणाल गायकवाडांनी केला. त्यात बोगस मतदान केल्याचा आरोप असलेला हा भामटा पळून गेला. पण बोगस मतदान करणारा शिंदेचे आमदार संजय गायकवाडांचाच कार्यकर्ता असल्याचा आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं केला. मतदान बोगस झाले. बॅक साईड दाखव. हे प्रूफ आहे, त्याच्या खिशातला कार्ड मिळाला. हा कुठला आहे तो? कुठला हा आहे कुठला आहे? हा याचा पवार म्हणूया, अक्षय पवार, अक्षय छाया पवार. कुठला आहे तो? गाव असेल ना. हा मलकापूर रोड परिसर सांगतो, पण तो कोथळी भागातला आहे. दाखव मतदान करून हा व्यक्ती पळ काढत होता. त्याच वेळेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडलं. त्याच वेळेला आमदार संजय गायकवाडांचे पुत्र घटनास्थळी आले आणि पोलिसांनी बोगस मतदाराला ताब्यात घेऊ नये यासाठी कुणाल गायकवाडांनी आधी बोगस मतदाराला धक्का देत पळून जाण्यास खुणावलं. त्याच वेळेला पोलिसांचेही हात पकडले. पोलिसांना कारवाईपासून रोखण्याच्या प्रयत्नात बोगस मतदार पळून गेला. आम्ही जे बोलतोय ना, दुबार नावं, बोगस याद्या, इकडनं तिकडनं आणलेली नावं, हे सगळे सत्ताधारी पक्षांनी केलेलं आहे निवडणूक आयोगाच्या मदतीने. एका वेळेला हजार नावं. आता जर मी निवडणूक यादीमध्ये नाव टाकायला गेलो तर मला एकट्याचं नाव टाकायला मला स्वतः जावं लागतं. पण सत्ताधारी नेते ज्यावेळेला जातात त्यावेळेला हजारचा गट्टा एका वेळेला घेतला जातो. सो ही त्यांचीच माणसं आहेत जी बोगस निवडणुकीत मतदान करून निवडून येतात. शिवसेना एकनाथ शिंदे गटाने तर गुंडागर्दी लावलेली आहे. थेट आमदाराच्या घरातील लोक पोलिसांना लोटपाट करण्याच्या अत्यंत संतापजनक घटना देखील घडलेल्या आहेत. त्यामुळे अशा लोटपाट करणाऱ्यांवर, बोगस मतदान करणाऱ्यावर प्रशासन नेमके कोणते गुन्हे दाखल करणार याकडे लक्ष हे लागून आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्रात अशा घटना घडल्या नाहीत. पण नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये वाद थेट हाणामारीपर्यंत आला. बुलढाण्याहून गणेश सोळंकी आणि मुक्ताईनगरहून रवी गोरेसह ब्युरो रिपोर्ट, महाड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.